ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि यानंतरची बातमी गोंदियामधून आहे। गोंदियामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर 50हून अधिक झाडांची विनापरवाना कत्तल केल्याची धक्कादायक माहिती पुढे येतेय। जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या विस्तारीकरणासाठी झाडं तोडण्यात आली आहेत। गोंदियाचे जिल्हाधिकारी दीपक मीना यांनी आपल्या बंगल्याच्या विस्तारीकरणासाठी घरासमोरचा रस्ता बंद करून पर्यायी रस्ता तयार करण्याचे आदेश दिले। बांधकाम विभागाने कुठलीही टेंडर प्रक्रिया न करता रस्ता बांधकामाला सुरुवात केली आणि त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मुकेश मिश्रा यांनी विनापरवानगी झाडाची कत्तल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। त्यावेळी वन विभागाकडून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या संदर्भात जिल्हाधिकारी दीपक मीना यांना विचारणा केली असता बंगल्यासमोरची जागा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मालकीची असून आम्ही रितसर परवानगी मागायला सुरुवात केली आहे अशी तोंडी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। मात्र कॅमेरासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिलाय। गोंदियाचे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी स्वतःच्या बंगल्याची लांबी आणि रुंदी वाढवण्यासाठी या बंगल्याच्या समोर असलेल्या महसूल विभागाच्या जागेतील जवळपास 50च्या वर झाडांची या ठिकाणी कत्तल केली आहे। आपण पाहू शकतो दृश्यामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी ही झाडं कापण्यात आलेली आहे। ही झाडं आता वन विभागाचे जे कर्मचारी आहेत ते वन विभागाच्या कार्यालयात घेऊन जात आहे। ट्रॅक्टरवर हे सगळं वृक्ष लादलेले आहे। या संदर्भात एका सामाजिक कार्यकर्त्याने वन विभागाकडे तक्रार देखील दाखल केली होती। मात्र त्यांची तक्रारीची दखल घेत फक्त अज्ञात आरोपी विरुद्ध या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्याच्या घडीला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचा कुठलाही वर्क ऑर्डर जरी झाला नसला तरी या ठिकाणी हे काम सुरू आहे। या संदर्भात गोंदियाचे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलेले आहे की सध्या हे जे वर्क आहे हे सगळं आता परवानगी घेणं सुरू आहे आणि ही जागा महसूल जिल्हाधिकारी कार्यालयाची असल्याने आम्ही ह्या जागेमध्ये कंस्ट्रक्शन करत असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता हे जे वृक्षांची जी कत्तल झालेली आहे या संदर्भात पर्यावरण विभाग काय दखल घेतो हे पाहण्यात